जय महाराष्ट्र मित्रांनो, हर काम देश के नाम। इंडियन नेव्ही मध्ये अधिकारी बनण्याची संधी आलेली आहे। कुठलीही एग्जाम होणार नाही आहे, कुठलीही फी नसणार आहे। डायरेक्ट तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। डिटेल मध्ये समजून सांगतोय, तुम्ही इथे वाचू शकता। ही यांची पीडीएफ आहे। 24 फेब्रुवारी 2024 पासून आपण अप्लाय करू शकतोय। 10 मार्च 2024 पर्यंत अप्लाय करायची शेवटची तारीख आहे। डिटेल मध्ये तुम्हाला समजून सांगतोय। वेगवेगळ्या पोस्ट आहे, मग यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, वयाची अट काय, सगळी माहिती सांगतोय। व्हिडिओ पूर्ण बघा। आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, नौदल अधिकारी तुम्हाला बनायचं आहे तर या वेबसाईटवरून आपण अप्लाय करू शकतोय। 24 तारखेपासून पीडीएफ मध्ये पूर्ण माहिती दिली आहे। टोटल 254 जागांसाठी भरती होते आणि वेगवेगळ्या पोस्ट असणार आहे, जसं की एक्झिक्युटिव्ह ब्रांचसाठी आहे, एज्युकेशन ब्रांचसाठी आहे आणि टेक्निकल ब्रांचसाठी। अशा 3 वेगवेगळ्या ब्रांचसाठी ते भरती होते आहे। पीडीएफ मध्ये सगळी माहिती दिली आहे। जसं की तुम्ही इथे बघू शकणार आहात, पहिलीची भरती आहे ती टोटल 50 जागांसाठी आहे। कुठली पोस्ट आहे? जनरल सर्व्हिसेस साठी। मग तुमचं बीटेक झालंय इन एनी डिसिप्लिन, 60% मार्क तुम्हाला पडले आहे। मग मेल आहात फिमेल आहात, अप्लाय करू शकताय। तुमची जी जन्मतारीख असेल ती 2 जानेवारी 2000 पासून ते 1 जुलै 2005 या दरम्यान पाहिजे। त्यानंतर पायलट, नेव्हल एअर ऑपरेशन आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर यासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय सांगितलेली आहे तर बीटेक तुमचं झालेलं आहे इन एनी डिसिप्लिन विथ 60% मार्क्स, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। इथे अजून एक सांगितलेलं आहे 10वी 12वी मध्ये तुम्हाला मिनिमम 60% मार्क पाहिजे, इंग्लिश पण पाहिजे। ओके, यासाठी टोटल किती पोस्ट आहे? मग 20, 18 आणि 8 अशा पोस्ट आहे। मेल फिमेल दोघं अप्लाय करू शकताय आणि इथे एज क्रायटेरिया सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यानंतर लॉजिस्टिक्ससाठी 30 जागा आहे। मग यासाठी बीटेक किंवा मग MBA झालेलं आहे, BSc झालेला आहे, BCom झाला आहे, BSc IT झालं आहे, फर्स्ट क्लास आहात तुम्ही किंवा PG डिप्लोमा इन फायनान्स, लॉजिस्टिक, सप्लाय चेन मॅनेजमेंट या रिलेटेड तुमचं शिक्षण झालं आहे किंवा MCA MSc झालेलं आहे फर्स्ट क्लासमधून, तर तुम्ही या लॉजिस्टिक्ससाठी अप्लाय करू शकताय। 30 जागा आहे, मेल फिमेल दोघं अप्लाय करू शकताय। ओके, इथे एज क्रायटेरिया दिलाय। त्यानंतर एज्युकेशन ब्रांचसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर इथे बघा दिलंय MSc तुमचं झालंय, 60% मार्क्स पडलेले आहे, तर इथे टोटल 6 जागा आहे। बाकीच्यांसाठी पण तुम्ही इथे वाचू शकतात। इथे एज क्रायटेरिया दिले आहे। खासियत याची अशी आहे की तुम्ही मेल फिमेल जरी असाल तरी प्रत्येक पोस्टसाठी इथे अप्लाय करू शकणार आहात। त्यानंतर अप्लाय कसं करायचं तर इथे सगळी तुम्हाला मराठीमधून माहिती वाचायला मिळेल। ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, यावरून आपण अप्लाय करू शकतोय। त्यानंतर इथे पेमेंट किती मिळणार आहे तर 56,100 रुपयांपासून तुमचा पेमेंट स्टार्ट होतो, पण इतर भरपूर सारे भत्ते तुम्हाला मिळतात, अलाउन्सेस तुम्हाला मिळतात, त्यामुळे तुमचा जो पेमेंट आहे तो वाढतो आणि संपूर्ण भारतामध्ये तुमचा इथे जॉब कुठेही लागू शकतोय। महत्त्वाचं म्हणजे कुठलीही फी नसणार आहे, त्यामुळे इझिली तुम्ही अप्लाय करू शकताय। शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे। मग तुम्ही पीडीएफ मध्ये डिटेलमध्ये सगळी माहिती वाचू शकताय, अप्लाय करू शकताय। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। अशा जॉब अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।